नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते, ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही। जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता। परंतु जेव्हा बिभीषणासारख्या भक्ताला लात मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही। अशा प्रकारेच हस्तिनापूरमध्ये जोपर्यंत विदुरासारखे भक्त राहत होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले। पण जेव्हा कौरवांनी विदुराचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका आपण तीर्थयात्रेला जावे। जसे विदुराने हस्तिनापूर सोडले कौरवाचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरवाच्या मागेही कोणीही वारस राहिले नाही। याच प्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो तोपर्यंत आपण आपल्या घरात आनंद असतो। विचार करा, एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणा चांगले दिवस येऊ लागतात। पण अशी व्यक्ती जेव्हा आपला त्याग करते तेव्हापासून आपली ओहोटी सुरू होते। म्हणून भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका। लक्षात ठेवा, आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते। यासाठी नेहमी आनंदी राहा व आपल्या परिवारात कोणी भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा। माहीत नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते। आई वडील, वयोवृद्ध, मित्र, अतिथींचा नेहमी सन्मान करा व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत राहा। सोबत काही घेऊन आलो नाही व जाताना या संसारातून काही घेऊन जायचे नाही, हे कायम लक्षात ठेवा। म्हणूनच सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून चला आणि देवाची भक्ती करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।